पक्ष झालेला आहे। भाजपच्या सर्वाधिक जागा आलेल्या आहेत। मात्र ग्रामीण भागातल्या या निवडणुकांच्या विजयाकडे भाजप कसं बघतंय किंवा याचे नेमके कसे अर्थ घेतले जात आहेत, येत्या काळातल्या सगळ्या निवडणुकांकडे याचा कसा जोर लागणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत। काल निकाल लागला आणि त्या निकालानंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष राज्यामध्ये पुन्हा एकदा ठरलेला आहे। विधानसभेला सुद्धा ते यश भाजपला मिळालेलं होतं। खरं तर या निवडणुका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा भाजपला यश मिळालंय। विजयाचा अर्थ कसा भाजप घेत आणि कशा पद्धतीने पाहताय तुम्ही? प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती आणि पहिला मोठा विजय। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व निवडणुका झाल्या। तुम्ही पाहिलं असेल की 2014 ते 2019 आणि त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा आत्ता 2024च्या नंतरचा हा 1 वर्षाचा कालावधी गतिमान पद्धतीने सरकार काम करत आहे। शेतकऱ्यांसाठी काम करत आहे, कष्टकऱ्यांसाठी काम करत आहे। एक विजन ठेवून हे महायुतीचं सरकार काम करत आहे हे आपण सर्वांनी पाहिलं असेल। अनेक निर्णय या सरकारने जे घेतलेत ते लोकहिताचे निर्णय असे म्हणून ओळखले जातात। आपण पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये जो पाऊस जो पडला किंवा ज्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला नुकसान झालं त्यावेळेला सुद्धा सरकार मायबाप म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं। काही ऐतिहासिक निर्णय घेतले गेले, त्या ठिकाणच्या असणाऱ्या जमिनी या वाहून गेल्या। त्या जमिनी वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना पुन्हा त्यांचा भराव करावा लागेल या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना अधिकची मदत मिळाली पाहिजे असे निर्णय या अगोदरच्या काळात कधीच घेतले गेले नाहीत। आणि हे सर्व निर्णय घेतल्यानंतर झटकन त्यांचे पैसे जे आहेत त्यांच्या अकाउंटवरती वर्ग करण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालं। त्यामुळे फक्त आश्वासनं नाहीत तर त्या आश्वासनाची पूर्ती ही या सरकारच्या माध्यमातून झाली। त्यामुळे अतिशय चांगले रिझल्ट्स जे आपण पाहत आहे, हे सरकार गतिमान आहे आणि जे ठरवत आहे ते पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जातं। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या महायुतीच्या सरकारला संपूर्ण 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा ज्या मिळाल्या त्यामुळेच मिळाल्या। भाजपला जे मिळालेलं यश आहे ते अपेक्षित होतं की याहीपेक्षा मोठा विजय तुम्हाला अपेक्षित होता? कारण महायुती म्हणून मित्रपक्षांच्या सोबत तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं गेलात, मात्र बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये लढावं लागलं। तो संघर्ष महाराष्ट्रानं सुद्धा पाहिलेला आहे। भाजपची या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दूरदृष्टी काय होते आणि हा निकाल जो आहे तो अपेक्षित होता की याहीपेक्षा मोठं यश अपेक्षित होतं? खरं तर आम्हाला थोडंसे 8-10 ठिकाणी थोडंसं ज्या काही कारणांमुळे आम्हाला त्या ठिकाणी पराभव झाला। त्यामुळे आम्हाला अपेक्षित होतं की 130 ते 140च्या जवळपास या जागा मिळू शकतील हे आम्हाला अपेक्षित होतं। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, बूथवरच्या कार्यकर्त्यांनी असेल, सर्व मंत्रिमंडळातील असणारे सर्व सहकारी असतील किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी टीमवर्क म्हणून नियोजन ज्याला म्हणतात तसं करून पूर्ण निवडणुका या स्वतःच्या हातामध्ये घेतल्या आणि त्यामुळे हे यश मिळालं। कोकणाबद्दल खास करून एक प्रश्न, तुम्ही स्वतः कोकणातले आहात आणि कोकणातला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। 2 बंधू यावेळेला महायुतीतले एकमेकांच्या विरोधामध्ये होते। खास करून राणे कुटुंबातली ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली। तिथे नेमकं गणित कसं चुकलं किंवा सुरुवातीपासून हा संघर्ष सुरू झाला? अगदी भाजपवरती पैसे वाटण्याचे आरोप सुद्धा झाले। कणकवली आणि मालवणमध्ये भाजपला फटका बसला। त्याचे तुम्ही कशा पद्धतीनं विश्लेषण करताय? हे खरं तर त्या संपूर्ण भागांमध्ये सिंधुदुर्ग जो भाग आहे या सिंधुदुर्गामध्ये त्या ठिकाणी काय करावं या संदर्भातले निर्णय, युती करावी की न करावी, त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकल बॉडीने त्या संदर्भातले निर्णय घ्यावे असं ऑलरेडी सांगितलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी युती जी आहे ती झाली नाही। 4 ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुका होत्या आणि सावंतवाडी आणि वेंगुर्ला ही भारतीय जनता पार्टी सहजपणे त्या निवडणुका जिंकली हे आपण सर्वांनी पाहिलं असेल। काही वेंगुर्ला
सावंतवाडी जिंकलं याची सुद्धा चर्चा करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मालवण आणि कणकवली हा दोन्ही भाग जे आहेत त्या दोन्ही भागांमध्ये खरं तर नारायण राणे साहेब हे त्या भागातील खासदार आहेत. त्यामुळे खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार